विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4 मराठी आभाळातील फरकांड्या स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 1, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा। लेखकाचे चित्रकलेचे साहित्य। उत्तर, कागदाचा तुकडा, रंगाची पेटी, काळी पेन्सिल, पाण्याची वाटी व खपटे। प्रश्न क्रमांक 2, एका वाक्यात उत्तरे लिहा। लेखक कोणाची वेडीवाकडी चित्रे काढत असत? उत्तर, लेखक त्यांच्या आईचे चित्र व त्यांना ज्यांचा राग यायचा त्यांची वेडीवाकडी चित्र काढायचे। लेखकाचे रविवारचे मित्र कोण? उत्तर, रंग, पेन्सिल, रबर, कागद हे लेखकाचे रविवारचे मित्र। पुढील प्रश्न पाहण्या अगोदर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। प्रश्न क्रमांक 3 ते 4 वाक्यात उत्तरे लिहा। शाळेला सुट्टी असली की लेखक काय करायचे? उत्तर, शाळेला सुट्टी असली की लेखक गावावरून आलेली रंगपेटी आणि कागदाचा तुकडा काढून गपचूप गच्चीवर जाऊन बसायचे। सोबतीला रंगांची पेटी व काळी पेन्सिल घेऊन चित्र काढायचे। असेच नवनवीन स्वाध्याय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लेखक चंद्र सूर्य चित्रे केव्हा काढत? उत्तर, लेखक वर्गात गुरुजींनी दिलेले चित्र काढताना चंद्र सूर्याची चित्रे काढत असत। आकाश रंगवताना आकाशाचे रंग कसे बदलत गेले? उत्तर, आकाश रंगवण्यासाठी लेखकाने घेतलेले रंग एकत्र होत असतात, त्यामुळे आकाशाचे रंग बदलत गेले। विचार करा व सांगा। प्रश्न क्रमांक 1, रिकाम्या वेळेत तुम्हाला काय करावे वाटते? रिकाम्या वेळेत मला गोष्टींची पुस्तके वाचायला खूप आवडते। प्रश्न क्रमांक 2, चित्र काढताना रंग नसतील तर याबद्दल तुमचे मत सांगा। चित्र काढताना रंग नसतील तर चित्र काढताना आनंद होणार नाही, चित्र व्यवस्थित दिसणार नाही। प्रश्न क्रमांक 3, तुम्ही या पाठाला कोणते शीर्षक सुचवाल? उत्तर, 1, रंगांची दुनिया, 2, गच्चीवरची चित्रकला, 3, मी आणि माझे रंग यापैकी कोणतेही शीर्षक या पाठाला सुचवेल? लिहिते होऊया। झाडे बोलू लागली तर या विषयावर 6 ते 8 वाक्य लिहा। उत्तर, मी एक झाड आहे, निसर्गाचा खरा मित्र आहे, मी तुम्हाला प्राणवायू, फळे, सावली आणि थंड हवा देतो। पक्षी माझ्या फांद्यावर घरटी बांधतात आणि मी पृथ्वीला हिरवागार व सुंदर ठेवतो। पण आज माणूस रस्ते व इमारतींसाठी झाडे तोडतो, त्यामुळे पाऊस कमी पडतो, उष्णता वाढते आणि हवा दूषित होते। झाडाशिवाय जीवन शक्य नाही, कृपया आम्हाला तोडू नका, नवीन झाडे लावा। प्रश्न क्रमांक 1, विरुद्धार्थी शब्द लिहा। मऊ, कठीण, मित्र, दुश्मन, सरळ, आडवा। प्रश्न क्रमांक 2, खालील कोष्टकात काही रंगांची व चित्रसाहित्याची नावे लपलेली आहेत, ती शोधा व त्यांची नावे लिहा। त्याचप्रमाणे वर्तमानपत्रे, मासिके यातील शब्दकोड्यांचा संग्रह करा। यामध्ये शब्द आलेले आहेत: ब्रश, पेन्सिल, जांभळा, तांबडा, लाल, पिवळा, पांढरा, बशी, केशरी। प्रश्न क्रमांक 3, दिलेल्या वाक्यातील विशेषणे ओळखा। सुजान माणसे सर्वांना मदत करतो। सुजान, आज मी तिखट भाजी खाल्ली, तिखट। जंगलात हिंस्र प्राणी आहे, हिंस्र। राजा दयाळू आहे, विशेषण आहे दयाळू। मैदानावर 18 मुले होती, 18। पुढील प्रश्न पाहण्या अगोदर आपल्या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। प्रश्न क्रमांक 4, नाम व विशेषणे यांच्या जोड्या जुळवा व लिहा। सुंदर फुले, बोलकी बाहुली, तिखट भाजी, कडू कारले, गोड आंबा, उंच पर्वत अशा रीतीने नाम व विशेषणे आहेत। प्रश्न क्रमांक 5 मध्ये रिकाम्या जागी कंसातील विशेषणे लिहून वाक्य पूर्ण करा। रस्त्याच्या कडेला उंच माणूस उभा होता, हिवाळ्यात उबदार कपडे घालतात, बागेत रंगबिरंगी फुले होती, मयूरने अप्रतिम चित्र काढले, आईचा 30वा वाढदिवस होता। प्रश्न क्रमांक 6, प चा शब्दपंखा पूर्ण करा। सप्तस्वरातील 5वा स्वर प, एका हाताची एकूण बोटे 5, एक रंग पांढरा, पिवळे वस्त्र, पितांबर, खूप या शब्दासाठी वापरले जाणारा शब्द पुष्कळ, पावसामुळे नद्या नाल्यांना येणारा पूर, प च्या 14 खडीतील 7वे अक्षर पे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। खालील संवाद पूर्ण करा। विद्यार्थी मित्रांनो, मी येथे तुम्हाला संपूर्ण संवादाची व्यवस्थितरित्या उत्तरे लिहून दिलेली आहेत। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, तसेच आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। असेच नवनवीन स्वाध्याय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।